ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचा मित्र जीत. गीतेच्या 89व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय 2, श्लोक 38. सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजय ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम वाप्स्यसि. काय केलं म्हणजे पापाला प्राप्त होणार नाहीस ते सांगतात. अर्थ आहे जय पराजय, लाभ हानी आणि सुख दुःखाला समान करून मग म्हणजे समान समजून मग युद्धात प्रवृत्त हो. अशा प्रकारे युद्ध केल्याने तू पापाला प्राप्त होणार नाहीस. पहा, जगामध्ये जन्माला येऊन माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर नेमकं कर्म कसं करावं, स्वधर्माचं पालन करायला पाहिजे, पण ते स्वधर्माचं पालन कसं करावं हे इतक्या नेमक्या शब्दामध्ये जगामध्ये कुठल्याही व्यवस्थापन शास्त्रज्ञाला सांगायला जमलेलं नाही. पहा, ते इथे भगवान श्रीकृष्ण सांगतात. भाषांतर असं आहे, सुख दुःख लाभ हानी जय पराजय यांना समान करून तेव्हा मग युद्धात प्रवृत्त हो. अशा प्रकारे तुला पाप प्राप्त होणार नाही किंवा तू पापाला प्राप्त होणार नाहीस. व्याख्या अशी आहे, अर्जुनाला ही शंका होती की युद्धात कुटुंबियांना मारल्याने आम्हाला पाप लागेल, परंतु भगवान येथे म्हणतात की पापाचे कारण युद्ध नाही तर आपली कामना आहे, म्हणून तू कामनेचा त्याग करून युद्धासाठी सज्ज हो. पहा, सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयो ततो युद्धाय युजस्व नैवम पापम वाप्स्यसि. याची व्याख्या अशी आहे की युद्धामध्ये सर्वप्रथम जय आणि पराजय होत असतो. जय पराजयाचा परिणाम होतो लाभ आणि हानी, लाभ हानीचा परिणाम होतो सुख किंवा दुःख. जय पराजयामध्ये लाभ हानीमध्ये सुखी दुःखी होणे तुझा उद्देश नाही. पहा, तुझा उद्देश तर या तिन्हीमध्ये सम राहून आपल्या कर्तव्याचे पालन करणे हा आहे, आपल्या स्वधर्माचे पालन करणे हा आहे. युद्धात जय पराजय लाभ हानी आणि सुख दुःख तर होणारच. पहा, म्हणून तू प्रथमपासूनच हा विचार कर की मला तर केवळ आपल्या कर्तव्याचे पालन करणे आहे. जय पराजय इत्यादीशी मला काही मतलब नाही. क्रम कसा ठेवलेला आहे बघा. सुख दुःख समान करून टाक म्हणतात. लाभ आणि अलाभावरती हे सुख किंवा दुःख अवलंबून आहे आणि लाभ जय झाला तर होईल आणि पराजय झाला तर अलाभ होईल. तो क्रम असा ठेवलेला आहे की सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजय. तर सुख होतं, त्याचं मागे कारण लाभ आहे आणि त्याच्या मागे कारण जय आहे. या पद्धतीने हे भगवंत आपल्याला खूपच खुलासेवर सांगतात. लक्षात घ्या, ह्याचं चिंतन केल्यानंतर आपल्याला याचे अनेक अनंत कंगोरे ह्या एकाच श्लोकाचे अर्ध्या भागाचे सुद्धा याच्या आपल्याला सापडतात. इतकं अगाध ज्ञान याच्यामध्ये भरलेलं आहे. रोजच्या अनुभूतीमध्ये आपल्याला या गोष्टीची आपल्याला त्याचं मूल्य समजतं. लक्षात घ्या, रोज जगत असताना खरंच जगत असाल तर तुझा उद्देश तर या तिन्हीमध्ये सम राहून आपल्या कर्तव्याचे पालन करणे, स्वधर्माचे पालन करणे हा आहे. युद्धात जय पराजय लाभ हानी आणि सुख दुःख तर होणारच, म्हणून तू प्रथमपासूनच हा विचार कर की मला तर केवळ आपल्या कर्तव्याचे पालन करणे आहे. जय पराजय इत्यादीशी मला काही मतलब नाही, देणं घेणंच नाही मला काय. मी माझं काम करणार फक्त. मागेसुद्धा एका भागामध्ये मी सांगितलं होतं की ज्यावेळेला अर्जुनाने युद्धाचा परिणाम विचारला भगवंताला आणि विचारलं की काय होईल ह्या युद्धाचा निकाल काय लागेल, तर सगळं माहीत असून सुद्धा भगवंतांनी सांगितलं होतं, अर्जुनाला उत्तर दिले की मला माहीत नाही, मी माझं काम करायला आलो आहे, तू तुझं काम कर. पहा,
अशा रीतीने युद्ध केल्यास तुला पाप लागणार नाही व संसाराचे बंधन होणार नाही. सकाम आणि निष्काम दोन्हीही भावनेंनी आपल्या कर्तव्य कर्माचे पालन करणे आवश्यक आहे. ज्याचा सकाम भाव आहे त्याने तर कर्तव्य कर्म करण्यात आळस प्रमाद बिलकुल करता कामा नये. आपले कर्तव्याचे पालन तत्परतेने केले पाहिजे. ज्याचा निष्काम भाव आहे तो आपले कल्याण इच्छितो त्यानेही तत्परतेने आपल्या कर्तव्याचे पालन केले पाहिजे. पहा, सुख मिळताना चांगले वाटते आणि नाहीसे होताना वाईट वाटते. तसेच दुःख आले तर वाईट वाटते आणि नाहीसे झाले तर चांगले वाटते. तर मग यात कोण चांगले आहे आणि कोण वाईट आहे? अर्थात दोन्हीही सारखेच आहेत. पहा, अशा प्रकारे सुखदुःखात समबुद्धी ठेवून तू आपल्या कर्तव्याचे पालन केले पाहिजे. तुझी कोणत्याही कर्मात सुखाच्या लोभाने प्रवृत्ती नसावी आणि दुःखाच्या भयाने निवृत्ती नसावी. तुझी कर्मात प्रवृत्ती आणि निवृत्ती जी काय आहे ती शास्त्रानुसारच असावी. गीता अध्याय 16 श्लोक 24. यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की स्वधर्म शास्त्र आहे. शास्त्रनिहितचा अर्थ काय? तर ज्यावेळेला आपण एक गोष्ट स्वधर्म म्हणून पत्करलेली आहे तर त्याचे निसर्ग नियमाने त्याची जी काही एक नियमावली आपोआप बनते. लक्षात घ्या, जी निसर्गाला धरून आहे, कोणत्या पोथी पुराणाला नव्हे, कोणत्याही पुस्तकाला धरून नव्हे. कारण पुस्तकात जे आहे ते शाश्वत नियम अनुभूतीला आल्यानंतर लिहिलं गेलेलं आहे. म्हणजे आधी नियम अस्तित्वात होते हे लक्षात घेतलं पाहिजे. आता उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला म्हणतात. म्हणजे गुरुत्वाकर्षण त्याच्या आधी नव्हतं अशातला भाग नाही, पण ते पुस्तकामध्ये संशोधन म्हणून ते नंतर आलं, परंतु ते आधीपासून अस्तित्वातच होतं. अशा प्रकारे जे शाश्वत नियम आहेत सृष्टीचे, निसर्गाचे, समाजाचे, तर ते सर्व नियम व्यक्तीचे सुद्धा पहा, तर ते सर्व नियम जे आहेत हे आधीपासून अस्तित्वात होते. म्हणून त्याचं आधीचं अस्तित्व ओळखून पुस्तकाच्या आधारे ओळखलं तरी चालेल, काही अडचण नाही आहे त्याची. पण ज्यावेळेला पुस्तकामधून आपल्याला काहीतरी अस्तित्व लक्षात येतं आणि ते प्रत्यक्षात मात्र अस्तित्वात नसतं, तर ती माया आहे हे सहज समजण्यासारखी गोष्ट आहे. परंतु जी माया नाही, प्रत्यक्षात अनुभवायला येतं, प्रत्यक्ष आपल्या मनाचा कौल त्याला मिळतो, आपल्या आत्म्याचा कौल त्याला मिळतो आणि आपल्या लक्षात येतं की हे शाश्वत आहे. तर तो स्वधर्माचा नियम आहे आणि त्या नियमानुसार म्हणजे शास्त्र नियमानुसार आपल्याला या गोष्टींचं जे हे आहे ती निवृत्ती किंवा प्रवृत्ती जी आहे, काम करायचं, ते कर्म प्रत्यक्षात करायचं की नाही करायचं, त्याच्यापासून लांब जायचं, हे ठरवण्याचा हा सरळ विषय आहे. त्याच्याबद्दल आणखीन पुढे हे खूप सविस्तर सांगणार आहेत आपल्याला. आत्ता काय सांगतात की कर्म करत असताना, स्वधर्माचं पालन करत असताना, आता नेमका स्वधर्म काय आहे हे आणखीन पुढे आपण शिकणार आहोत. लक्षात घ्या, खूप बारकावे आहे त्याच्यामध्ये. पण कर्तव्य करत असताना कशा पद्धतीने केलं पाहिजे तर सुख दुःख, सुख दुःखे समे कृत्वा, पहा, समान करून सुख आणि दुःखांना. नैवम पापम वाप्स्यसी, येथे पाप शब्द पाप आणि पुण्य या दोन्हीचा वाचक आहे. ज्याचे फळ स्वर्ग आणि नरकाची प्राप्ती रूपी बंधन आहे. पाप येथे आध्यात्मिकदृष्ट्या तुम्ही पाहिलं तर तो पुण्याचं सुद्धा वाचक आहे. बॅलन्स शीटच नील झाली पाहिजे या लक्षात. तर हे पापाची बाजू, ही पुण्याची बाजू, जे पतन करणारं आहे अशा ठिकाणी तुम्ही जा. स्वधर्माचं पालन कराल तर तुम्ही अशा ठिकाणी जाल की जिथे उत्थान पण नाही, म्हणजे आणि उच्चाटन पण नाही. तुम्ही त्या ठिकाणी वर जाणं किंवा खाली जाणं या गोष्टी नाहीत, तर तुमच्या मानसिक स्थितीमध्ये आनंदाचाच फक्त भाग असेल, अस्तित्व असेल. सुख नाही, दुःख नाही, जय नाही, पराजय नाही, मान नाही, अपमान नाही, सुख नाही, दुःख नाही, काही नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. लाभ नाही, हानी नाही. या पद्धतीने निवडणं म्हणजे आनंद निवडणं आहे. आणि जो आनंद निवडतो तर तो आत्माच बनतो, लक्षात घेतलं पाहिजे. स्वर्ग आणि नरकाची प्राप्तिरूप बंधन आहे ते होत नाही, ज्यामुळे मनुष्य आपल्या कल्याणापासून वंचित राहतो
आणि वारंवार जन्मत मरत राहतो. भगवान म्हणतात की हे अर्जुना, समतेत स्थिर राहून युद्धरूपी कर्तव्य कर्म करण्याने तुला पाप आणि पुण्य दोन्हीही बंधनकारक होणार नाहीत. भगवंतांनी ह्या प्रकरणासंबंधाने विशेष गोष्ट अशी आहे की भगवंतांनी 31व्या श्लोकापासून 38व्या श्लोकापर्यंत 8 श्लोकात कितीतरी विचित्र भाव प्रगट केले आहेत. जसे एक, कोणाला व्याख्यान द्यावयाचे असेल आणि कोणत्या विषयाला पटवून द्यावयाचे असेल तर भगवान या 8 श्लोकात पटवून देण्याची कला सांगतात. जसे कर्तव्य कर्म करणे आणि अकर्तव्य न करणे अशा विधी निषेधाचे व्याख्यान देणे असेल तर त्यात प्रथम विधीचे, मध्यात निषेधाचे आणि शेवटी पुन्हा विधीचे वर्णन करून व्याख्यान समाप्त केले पाहिजे. काय करायचं हे सांगितलं, काय नाही करायचं ते सांगितलं, पुन्हा काय करायचं हे सांगितलं. ही व्याख्यानाची पद्धत पाहिजे. व्याख्यान देताना अशा पद्धतीने दिलं पाहिजे की ज्याचा मार्मिक परिणाम होईल. पहा, खूप गोष्टी शिकवलेल्या आहेत आणि ह्या शाश्वत आहेत. याच पद्धतीने मनुष्याच्या मनावरती परिणाम होत असतो हे समजून घेतलं पाहिजे. अशा विधी निषेधाचे व्याख्यान देणे असेल तर त्यात प्रथम विधीचे, मध्यात निषेधाचे आणि शेवटी पुन्हा विधीचे वर्णन करून व्याख्यान समाप्त केले पाहिजे. भगवंतांनीही येथे प्रथम 31 व 32व्या श्लोकात कर्तव्य कर्म केल्याने कोणता लाभ होतो त्या लाभाचे वर्णन केले. नंतर मध्यात 33व्यापासून 36व्या श्लोकापर्यंत 4 श्लोकात कर्तव्य कर्म न केल्यास कोणती हानी होते त्याचे वर्णन केले. आणि शेवटी पुन्हा 37व्या आणि 38व्या 2 श्लोकात कर्तव्य कर्म करण्यामुळे जो लाभ होतो त्याचे वर्णन करून कर्तव्य कर्म करण्याची आज्ञा दिली आहे. हे प्रकरणासंबंधी विशेष गोष्ट स्वामीजी सांगतात. पुढे दुसरा विषय आहे त्यातला विशेष गोष्टीतला की पहिल्या अध्यायात अर्जुनाने आपल्या दृष्टीने जो युक्तिवाद केला होता त्याचे भगवंतांनी या 8 श्लोकामध्ये समाधान केलेले आहे. पहा, काय विलक्षण निरीक्षण शक्ती आहे. जसे अर्जुन म्हणतात की मी युद्ध करण्यात कल्याण पाहत नाही, पहिला अध्याय श्लोक 31. तर भगवान म्हणतात क्षत्रियासाठी धर्ममय युद्धापेक्षा अधिक दुसरे कोणतेही कल्याणाचे साधन नाही. पहा, अध्याय 2 श्लोक 31. प्रत्येक प्रश्नाचं अर्जुनाच्या उत्तर दिलेलं आहे ते, आणि हाच क्रम पुढे राहणार आहे गीतेमध्ये. परंतु ही त्या संपूर्ण ह्या गीता अमृतामध्ये खोलवर जाण्याची ही एक पद्धती, ही क्षमता आणि पुन्हा ती निरीक्षणं अशा पद्धतीने शब्दांमध्ये मांडण्याची जी क्षमता आहे ही साधक संजीवनी स्वामी रामसुखदास, अत्यंत कृपा आहे स्वामींची आपल्यावरती आणि ते हे सांगतात आपल्यासाठी. पहा, अर्जुन म्हणतात की युद्ध केल्याने आम्ही सुखी कसे होऊ, अध्याय 1 श्लोक 37. तर भगवान म्हणतात ज्या क्षत्रियांना असे युद्ध प्राप्त होते तेच क्षत्रिय सुखी आहेत. किती मुद्देसूद आहे पहा. अवांतर वाटेल आपल्याला, परंतु पहिल्या अध्यायामध्ये ह्या अशा पद्धतीने ज्या प्रश्नांची एक मालिका आलेली आहे त्याचं उत्तर लगेचच भगवंतांनी दिलेलं आहे. पहा, समाधान करतात. अध्याय 2 श्लोक 32. पुढे अर्जुन म्हणतात की युद्धाचा परिणाम म्हणून नरकाची प्राप्ती होईल, अध्याय 1 श्लोक 44. तर भगवान म्हणतात की युद्ध केल्याने स्वर्गाची प्राप्ती होईल, कर्तव्य केल्याने. खरं सांगायचं तर अध्याय 2 श्लोक 32 आणि 37. अर्जुन म्हणतात की युद्ध करण्याने पाप लागेल, अध्याय 1 श्लोक 36. तर भगवान म्हणतात की युद्ध न केल्याने म्हणजे स्वधर्माचं पालन न केल्याने पाप लागेल, पापाला प्राप्त होशील, अध्याय 2 श्लोक 33. अर्जुन म्हणतात युद्ध केल्याने परिणामी धर्माचा नाश होईल. पहा, अध्याय 1 श्लोक 40. तर भगवान म्हणतात युद्ध न केल्यास धर्माचा नाश होईल, अध्याय 2 श्लोक 33. अशा पद्धतीने ही समाधान केलेलं आहे अर्जुनाच्या त्या शंकांचं मनामधल्या. तिसरी विशेष गोष्ट अशी आहे की अर्जुनाचा हा आग्रह होता की युद्धरूपी घोर कर्माचा त्याग करून भिक्षेवर निर्वाह करणे माझ्यासाठी श्रेयस्कर आहे, अध्याय 2 श्लोक 5. तर भगवंतांनी त्यांना युद्ध करण्याची आज्ञा दिलेली आहे. पहा, अध्याय 2 श्लोक 38. कारण स्वधर्म नाही आहे तुझा भिक्षा मागणं,
तुझा स्वधर्म क्षत्रियाला जी साजेचं कर्तव्य कर्म आहे ते करणं आहे असं सांगतात. भिक्षा मागणं हा परधर्म आहे तुझ्यासाठी. आता तर भगवंतांनी त्यांना युद्ध करण्याची आज्ञा दिली आणि उद्धवाच्या मनात भगवंताबरोबर राहण्याची इच्छा होती पहा. तर भगवंतांनी त्यांना उत्तराखंडात जाऊन तपश्चर्या करण्याची आज्ञा दिली. आता श्रीमद भागवतामध्ये हा विषय आहे. याचे तात्पर्य असे झाले की आपल्या मनाचा आग्रह सोडल्याशिवाय कल्याण होत नाही. तो आग्रह मग कोणत्याही प्रकारचा असो पण तो उद्धार होऊ देत नाही पहा. हरिवंशराय बच्चन असं म्हणतात की अमिताभ बच्चन ज्या ठिकाणी राहायचा तिथे डून स्कूलमध्ये, उत्तराखंडातच तोच विषय आहे, त्या स्कूलमध्ये तिथे त्याच्या त्या खोलीमध्ये जिथे राहायचा तर तिथे ही वाक्य लिहून ठेवलेली आहेत हरिवंशराय बच्चन यांची कि मन की हो तो अच्छा है, मन की ना हो तो और अच्छा है, क्योंकि मन की अगर हो रही है तो तुम्हारे मन की हो रही है, और अगर मन की नहीं हो रही तो उसके मन की हो रही है. म्हणून म्हणतात की जर मनासारखं नाही झालं तर आणखीन जास्त चांगलं आहे. तर आपल्याला ही अवस्था इथे समजून येईल की मनाचा आग्रह सोडल्यानंतर उद्धार सुरू होतो. जसं अर्जुन सगुण भक्ती भगवंताची करत होते तर त्याला दूर लांब पाठवून दिलं पहा. आणि इथे निर्गुण उपासना करणाऱ्याची इथे हे केलेले. आता हा जो विषय आहे ज्यावेळेला भगवंताच्या संदर्भामध्ये उद्धवाच्या मनामध्ये मग सगुण भक्तीची कामना निर्माण झाली, इच्छा निर्माण झाली आणि देवाजवळ राहण्याची त्यांनी हे मागितले, तेव्हा त्यांना तपश्चर्येला पाठवून दिलं, तसं अर्जुनाला पाठवलं होतं. चौथी विशेष गोष्ट अशी आहे की भगवंतांनी या अध्यायाच्या 2-3 श्लोकात ज्या गोष्टी संक्षेपाने सांगितल्या होत्या त्याच येथे विस्ताराने सांगितल्या आहेत. जसे अनार्यजुष्टम म्हटले आणि तर येथे धर्माधी युद्धाश्रेयो अन्यत म्हटलेलं आहे. म्हणजे जे सभ्य जे आहेत, शिक्षित जे आहेत, त्याला सुसंस्कृत जे आहे ते म्हटले, अनार्य जे आहेत त्याच्या विरुद्ध. तर ते असं म्हणतात की हे धर्मयुद्ध आहे, धर्माने प्राप्त झालेलं हे युद्ध आहे आणि त्याच्यासारखं श्रेयस्कर दुसरं अन्य काय नाही. जे स्वधर्माचं पालन करणारे सुसंस्कृत जे आहेत त्यांच्यासाठी. आर्य म्हणजे सुसंस्कृत, ही पदवी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. जसं आजकाल BA MA BSc MSc आपण म्हणतो किंवा BCom MCom म्हणतो, LLB म्हणतो, अनेक प्रकारच्या ज्या डिग्र्या आहेत तशी ती एक डिग्री आहे, सुसंस्कृत असा त्याचा अर्थ आहे. आणि अनार्याचा अर्थ आहे असंस्कृत. असंस्कृत लोकांच्या बद्दल म्हटलं की जे श्रेयस्कर काय आहे त्यांना समजत नाही. तेथे अस्वर्गम म्हटले तर येथे स्वर्गद्वारम पावृतम म्हणून सांगितलेलं आहे. तेथे अकीर्तिकरम म्हटलेले आहे तर येथे अकीर्तिम चापी भूतानी कथयिष्यन्ते ते अव्ययाम म्हणून सांगितलेलं आहे. एक न संपणारा असा एक अकीर्तीचा एक तशी प्राप्ती होईल, अकीर्तीचा एक ओघ तुमच्या मागे लागेल म्हणून सांगतात जर स्वधर्माचं पालन केलं नाहीत तर. पहा, स्वधर्म सोडला तर. तेथे युद्धासाठी आज्ञा दिली आणि काय म्हटलं, त्यक्तोत्थिष्ट परंतप. अर्जुनाला परंतप म्हटलेलं आहे भगवंतानी. तर तीच आज्ञा येथे देतात, ततो युद्धाय युजस्व म्हणून सांगतात. तेव्हा प्रवृत्त हो युद्धामध्ये, युद्धाय युजस्व, युद्धामध्ये तू प्रवृत्त हो म्हणून सांगतात. परिशिष्ट भाव असा आहे की गीता व्यवहारात परमार्थाची विलक्षण कला सांगते, ज्यामुळे मनुष्य प्रत्येक परिस्थितीत राहून तसेच शास्त्रविहित सर्व प्रकारचा व्यवहार करून सुद्धा आपले कल्याण करू शकेल. इतर ग्रंथ तर प्रायः असे सांगतात की जर आपले कल्याण इच्छित असाल तर सर्व संग परित्याग करून साधू व्हा, एकांतात जा. पहा, इतर ग्रंथ सांगतात, प्रायः सातत्याने नेहमी सांगतात की जर आपले कल्याण इच्छित असाल तर सर्व संग परित्याग करून साधू व्हा, एकांतात जा. कारण व्यवहार आणि परमार्थ दोन्ही एकावेळी होऊ शकत नाहीत. परंतु गीता म्हणते की आपण जेथे आहात, ज्या मताला मानत आहात, ज्या सिद्धांताला मानत आहात, ज्या धर्म संप्रदाय वर्ण आश्रय
इत्यादींना आश्रम इत्यादींना मानता त्यालाच मानून गीतेनुसार अनुसरण कराल तर कल्याण होईल. एकांतात राहून वर्षांपर्यंत साधना केल्यानंतर ऋषीमुनींना ज्या तत्त्वाची प्राप्ती होते त्याच तत्त्वाची प्राप्ती गीतेनुसार अनुसरल्याने पहा, व्यवहार करीत प्रपंच करीतच ती प्राप्ती होईल. साधू संतांच्या पातळीला तुम्ही जाल, ऋषी मुनींच्या पातळीला जाल. पहा, सिद्धी असिद्धीत सम राहून निष्काम भावपूर्वक कर्तव्य कर्म करणे हेच गीतेनुसार व्यवहार करणे आहे, प्रपंच करणे आहे. समता ही फार महत्त्वाची आहे. पुढच्या काही श्लोकात आपण समतेबद्दल ऐकणार आहोत. कोणताही प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये येऊ, कोणतीही परिस्थिती असो, कोणतीही व्यक्ती तुमच्या आयुष्यात असो नसो, कोणताही परिस्थिती असो नसो, कोणतीही वस्तू तुमच्या आयुष्यात असो नसो, पहा, समान राहिलं पाहिजे, आनंदी राहिलं पाहिजे. निवड कशाची आपण करतो, खूप सोपं आहे पहा हे. आणि त्यांनी इथे भगवद्गीता, साधक संजीवनी, स्वामी रामसुखदास, भगवान श्रीकृष्ण स्वतः हे साक्षात वचन देतात आपल्याला की ऋषीमुनींना ज्या तत्त्वाची प्राप्ती होत होती किंवा होते अशा प्रकारे वागून त्याच तत्त्वाची प्राप्ती गीतेनुसार अनुसरल्याने व्यवहार करता करता होईल. पहा, पण समजून घेतलं पाहिजे की गीता ही जी आहे ही अशा पद्धतीने प्रपंच आणि अध्यात्म हा दोन नसून एकच आहे हे ठामपणे प्रतिपादन करणारा ग्रंथ आहे. गीतेची अनुभूती आहे. ज्यांना हे समजलं ते या भगवंताच्या कृपेने या संसाराच्या सागरातून पार पडून गेले. पहा, कोणत्याही एकांताची आवश्यकता नाही, सर्वसंग परित्याग करण्याची आवश्यकता नाही. जे आहे जसं आहे त्याच ठिकाणी तुम्ही समान राहून या पद्धतीने ही जी सिद्धी आहे परमात्म सिद्धी लक्षात घ्या, ती प्राप्त करू शकता. हा जो योग आहे गीतेमध्ये सांगितलेला तो प्राप्त करू शकता. युद्धापेक्षा अधिक घोर परिस्थिती आणि प्रवृत्ती अजून कोणती असणार. पहा, एखाद्याच्या आयुष्यामध्ये एखाद्या दुसऱ्या आपल्यासारख्याच व्यक्तीला मारण्याचा प्रसंग येणं, अशा अनंत लोकांना मारण्याचा प्रसंग येणं, याच्यापेक्षा एखाद्या आर्य म्हणजे सुसंस्कृत व्यक्तीसाठी अर्जुनासारख्या आणखीन बिकट परिस्थिती कोणती असू शकेल. लक्षात घ्या की जी त्याच्या मनातून इथे दिसते की त्याला ते करायचं नाही आहे, प्रत्यक्षामध्ये त्याचा तो सगळ्या भावनांचा उद्रेक त्या ठिकाणी झालेला आहे की आता हे मला करायचं नाही आहे. अनेक व्यक्तींना त्यांनी अशा पद्धतीने याच्यापूर्वीसुद्धा मारलेलं आहे आणि तर समोर ते सगळे युद्ध उभं होऊन ठाकलेलं असताना अर्जुनाच्या मनातले ते सगळे साठलेले सगळे विषय बाहेर येतात. पहा, ते युद्ध त्याला करायचं नाही आहे, परंतु ही परिस्थितीसुद्धा समानतेनं घेणं हा जो भाग यातला आहे तर इतर परिस्थितीमध्ये तर आपल्याला ते सहज घेता येईल. ही गोष्ट ह्यातली लक्षात घेतली पाहिजे, कारण सगळ्यात घोर तर ही परिस्थिती आहे युद्धाची. जर युद्धासारख्या घोर परिस्थितीत आणि प्रवृत्तीत ही मनुष्य आपले कल्याण करू शकतो तर मग अशी कोणती परिस्थिती आणि प्रवृत्ती असणार ज्यात राहून मनुष्य आपले कल्याण करू शकणार नाही. आजकाल तर युद्ध जशी पूर्वी व्हायची सातत्याने व्हायची. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किंवा थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळातसुद्धा आपण जर बघितलं तर रोज त्यांना युद्धाचा प्रसंग आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं तसं साधू संतांनासुद्धा युद्धाचा प्रसंग आहे, कारण त्यांना त्यांच्या आतल्या जे अवगुण आहेत त्यांच्याशी लढायचं आहे. युद्धाचा प्रसंग तर सातत्याने आहे, परंतु आज तितकी तशी ती परिस्थिती नाही, परंतु स्वतःतल्या अवगुणांशी मात्र लढावं लागतं. इथे तो प्रश्नच निकाली काढतात. लक्षात घ्या, कुठे लक्ष द्यायचं नाही आहे, दुर्लक्ष कुठे करायचं आहे यापेक्षा कुठे लक्ष द्यायचं आहे हे सांगतात. स्वधर्माचं पालन करा म्हणून सांगतात. मग तुमच्यात गुण असोत किंवा अवगुण असोत, सूरसंपदा असोत किंवा असुर संपदा असोत, दोन्हीही संपदा आहेत, त्यांचा आधार घ्या म्हणून सांगतात आणि कर्तव्याचं पालन करा. फार मोठी गोष्ट आहे बरं काही. बऱ्याच जणांना असं वाटतं की असुर संपदा टाकून द्यायला पाहिजेत, सूर संपदा जोपासल्या पाहिजेत, परंतु त्या दोन्हीला संपदा म्हटलं आहे.
शूरसंपदा, असुरसंपदा, सुरासुर संपदा योग हा विषय त्यावेळी घेऊ आपण. परंतु हे लक्षात असायला पाहिजे आपल्या की समान करण्याचा अर्थ काय असतो, हे सगळं समान करण्याचा अर्थ काय असतो. जिथे आवश्यकता आहे, मला आवडतंय म्हणून, मला जमतंय म्हणून कर्म करा म्हणून सांगितलं नाही. हे आवश्यक आहे ह्याचं पालन करणं म्हणून ते करा म्हणून सांगितलं आहे. हाच तर सगळ्या देवतांनी शिकवलेला विषय आहे आपल्याला. त्या जांभळ्या रंगाचं वैशिष्ट्य आहे ते. हे सगळे त्या रंगाचे दिसतात. कालीमाता, दुर्गामाता, श्रीकृष्ण, राम, शिव सगळे त्या जांभळ्या रंगाचे आहेत. हे सगळ्यातनं मोकळं होऊन फक्त कर्म, आता राहिलो उपकारापुरता, तर मग ते जांभळ्या रंगाचे होतात सगळे. सविस्तर बोलू किंवा माझा त्यावरचा लेख पण तुम्हाला वाचता येईल. पहा, तुम्ही कुणाचे कार्य करता म्हणून लेख आहे माझ्या ब्लॉगवरती, तुम्हाला मिळेल तो. आणि युद्ध करण्यानेही कल्याण होऊ शकते. हे पहा कसं आहे, ते काय म्हणतात की प्रवृत्ती ही मनुष्य ह्या प्रवृत्तीसुद्धा युद्धाच्या ते कल्याण करू शकतो. तर मग अशी कोणती परिस्थिती आहे आणि प्रवृत्ती असणार की ज्यात राहून मनुष्य आपले कल्याण करू शकणार नाही. गीतेनुसार एकांतात आसन लावून ध्यान करण्यानेही कल्याण होऊ शकते. गीता 6व्या अध्यायाच्या 10व्यापासून 13व्या श्लोकापर्यंत. मुळात 6वा अध्यायच ध्यानयोग आहे. अचिंत्य अवस्था कशी प्राप्त करायची. परंतु गीतेनी ध्यानयोग हा एक आणखीन एक वेगळ्या प्रकारचा योग इथे गीतेमध्ये ध्यानयोग आहे. सहज ध्यानात किंवा जीवन हेच ध्यान, ध्यानमय जीवन. शब्द तुम्ही ऐकले असतील, पण इथे गीता ते साक्षात शिकवणार आहे. आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. खूप सोपं आहे हे. हा एकच ग्रंथ असा आहे की त्याला तुम्ही त्याचं अनुसरण केलं तर जगात दुसरं कशाचंच अनुसरण करण्याची आवश्यकता शिल्लक राहत नाही. कारण यात जे आहे ते अन्यत्र कुठेही नाही, आणि अन्यत्र जे आहे ते यात आहेच आहे. लक्षात घ्या. सगळ्या जगातल्या चांगल्या अनुसरण करण्याच्या, ज्याला आपण कर्तव्य म्हणतो, राष्ट्रऐक्य व्यासपीठचं जे ध्येयवाक्य आहे, काय म्हणतो आम्ही त्याला, आ नो भद्राः कर्तव्य यंतु विश्वतः. त्यातला हा जो कर्तव्य आहे ना, तो आहे कृतिशील विचार. नुसता विचार नव्हे. विचार म्हटलं तर चिंतन आहे, कृती नाही. आणि बऱ्याचदा असं म्हटलं जातं की थिंकर्स नेवर डू. जे विचारवंत आहेत ते नेवर त्या स्वतःच्याच विचारांना कधी त्याचं अनुनयन करत नाहीत आणि ते विचार प्रत्यक्षात आणत नाहीत. पण भारतीय आपल्या ह्या सिद्धांतामध्ये आपल्या लक्षात येतं की ते सगळे कर्तव्य म्हणजे कृतिशील विचार आहेत, ज्यांचं अनुसरण करता येईल असे विचार आहेत. हा ग्रंथ आहे. किंवा इथेही जे विचार मांडलेले आहेत भगवंतांनी ते शाश्वत आहेत आणि ते अनुसरण करण्यासारखे आहेत. ते कर्तव्य आहेत. ते कृतिशील विचार आहेत. लक्षात घ्या. अनुसरणीय विचार आहेत, हे लक्षात घ्या. बरेच जण असं म्हणतात की रामाचं अनुसरण करावं आणि कृष्णाचं अनुशीलन, त्याचं लक्षात घ्यावं. कृष्ण कसा आहे ते फक्त त्याला जाणून घ्यावं, त्याचं अनुसरण करू नये. त्यांना अर्धवट समजलेलं आहे. राम आणि कृष्ण वेगळे नाही. दोघांनीही स्वधर्माचं पालन केलं आहे. पद्धत वेगळी असेल, दोघंही अनुसरणीय आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. अर्जुन स्वर्गही इच्छित नव्हते आणि राज्यही. गीता 1ल्या अध्यायाचा 32वा, 35वा आणि 2ऱ्या अध्यायाचा 8वा श्लोक. अर्जुन स्वर्गही इच्छित नव्हते आणि राज्यही. आणि त्यांना त्यांची ही भावना पहा, योग्य वाटते, बघ मला काहीच नको आहे. हे युद्ध करून मला हे मिळणार असेल तेही नको, ते मिळणार असेल तेही नको. भगवंत सांगतात तुझ्यासाठी कुठे चाललं आहे हे सगळं. तुला स्वर्ग मिळावा किंवा मिळू नये, तुला राज्य मिळावा किंवा मिळू नये यासाठी नाही. याची गरज आहे. धर्माची संस्थापना करायची आहे. तू माध्यम हो त्याचा आणि तुझं कर्तव्य कर. स्वर्गप्राप्ती हवी नको म्हणणं हा व्यक्तिगत विषय आहे. राज्यप्राप्ती हवी नको म्हणणं हा व्यक्तिगत विषय आहे. परंतु माझं कर्तव्य आवश्यक असताना मी न करणं हा व्यक्तिगत विषय होऊ शकत नाही. त्याचा समाजावरती, सृष्टीवरती थेट परिणाम होत असतो.
आवश्यक आहे ते करण्यासाठी स्वधर्माचं पालन करणं आवश्यक आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. ते केवळ युद्धाने होणाऱ्या पापापासून बचाव करू इच्छित होते. पहा, गीता पहिल्या अध्यायाचा 36वा, 39वा आणि 45वा श्लोक. त्यांना वाटतं की पाप मिळेल, नाही केलं तर पुण्य मिळेल. भगवंत सांगतात, तू युद्ध नाही केलंस, कर्तव्य स्वधर्माचं पालन नाही केलंस तर पाप लागेल. म्हणून भगवान जणू असे म्हणतात की जरी तू स्वर्ग आणि राज्य इच्छित नाहीस तरी पापापासून बचाव करू इच्छितोस तर युद्धरूप कर्तव्य समतापूर्वक कर, मग तुला पाप लागणार नाही. नैवम पापम वापसेसी, पापाला प्राप्त होणार नाहीस तू, कारण पाप करणाऱ्याला किंवा लागण्याला युद्ध कारण नाही. पहा, तर विषमता म्हणजे पक्षपात, कामना, स्वार्थ, अहंकार ही त्याला कारणं आहेत. युद्ध तर तुझे कर्तव्य म्हणजे धर्मच आहे. कर्तव्य न करण्याने आणि अकर्तव्य करण्याने पाप लागते. कर्तव्य न करण्याने आणि जे अकर्तव्य आहे, जे करण्याची गरजच नाही, त्यांनी पाप लागतं. तुम्ही स्वधर्म म्हणून जी गोष्ट पत्करलेली आहे, शास्त्रांनी तुम्हाला त्याच्या अनुषंगाने काही गोष्टी ज्या प्राप्त झालेल्या आहेत, त्याला संबंधित नसलेल्या गोष्टी तुम्ही करत राहत असाल तर ते अकर्तव्य आहे. तुम्ही करता ते. अनेक लोकांनी अनेक गोष्टी पत्करलेल्या असतात. हे पण करतो, ते पण करतो, ते पण करतो, पण मूळ जो विषय पत्करला आहे तो नेटाने आपण करायला बघत नाही. तिथे सुख आणि दुःखाचा विचार, लाभ आणि हानीचा विचार आणि जय आणि पराजयाचा विचार आपण करत राहतो सातत्याने, आणि आपलं काम नेटाने करत नाही. स्वधर्माचं पालन जर नेटाने करत राहाल आणि त्या विषयामध्ये अन्य विषय, आपण रिलेवंट मागच्या वेळी बोललो होतो, संबंधित आहे आणि संबंधित नाही आहे. जे संबंधित नाही आहे, असंबद्ध आहे, ते अकर्तव्य आहे. आता एखाद्या मोठ्या गायिकेने राजकारणात पडायचं तर आपल्या त्या गायनाच्या धर्माशी, स्वधर्म तो आहे, केलेली प्रतारणा आहे. एखाद्या राजकारणी माणसानी त्याला तो कवी असून सुद्धा लक्षात घ्या, त्या कवितांच्या विषयाला स्वतःला वाहून घेणं, राजकारण न करता, तर त्यांनी राजकारण जो स्वधर्म म्हणून पत्करलेला आहे त्या आपल्या स्वधर्म वाहून घेणं. हां, सहजगत्या ज्या गोष्टी होतात, घडतात, तर ते विषय वेगळे असतात. पहा, ते एक सोडून दुसरं नाही पत्करलेलं. ओघाने आलेल्या गोष्टी राहिलेल्या वेळेमध्ये किंवा ते सहज पुरलेल्या वेळेमध्ये त्यांनी काव्य केलेलं असेल तर तो स्वधर्माचं पालन जे आहे तर ते करताना ती केलेली गोष्ट आहे. परंतु जर राजकारण सोडलं, जो स्वधर्म म्हणून पत्करलेला आहे, आणि कविताच करत बसले, तर त्यांनी जे स्वधर्म म्हणून राजकारण पत्करलेलं आहे त्या आपल्या धर्माशी केलेली प्रतारणा, हे लक्षात घेतलं पाहिजे. एखादा उद्योजक आहे, लोकांकडून पैसे घेतलेत, कर्ज काढून पैसे घेतलेत, आणि त्याला एक स्वप्न पूर्ण करायचं, एक मोठा उद्योग उभा करायचा आहे, अनेक लोकांच्या हाताला काम द्यायचं आहे, पोटाला अन्न द्यायचं आहे, अनेक कुटुंबांची, परिवारांची जबाबदारी घ्यायची आहे. खरे साधुसंत हे आहेत. पहा, उद्योगपती, व्यापारी, जे लोक आपल्या संपूर्ण वेळेचा सदुपयोग करून समाजासाठी संपत्ती, साधन संपत्ती, समृद्धी निर्माण करत असतात, ऐश्वर्य निर्माण करत असतात. मग उद्योगाच्या घरी लक्ष्मी नांदते असं म्हणतात. हे उद्योगी आहेत, त्यांनी उद्योगधंदा सोडून दुसरंच काहीतरी चालू केलं, क्रिकेटच खेळायला लागले, विमानच उडवायला लागले, स्वतःचं मोठंच गिराईक झाले. म्हणजे जो उत्पादन आपल्याकडे तयार होत आहे त्याचा उपभोग स्वतःच घ्यायला लागले. नको त्या ठिकाणी आपला हा मिळवलेला पैसा खर्च करायला लागले, चैनी, विलास यामध्ये. पुन्हा त्याचं पुनर्गुंतवणूक आणखी नाही. अबे, उद्योगाशी केलेली, आपल्या त्या धर्माशी केलेली प्रतारणा, हे लक्षात घ्या, स्वधर्माशी केलेली. तर इथे तेच सांगतात की अकर्तव्य करण्याने, लक्षात घ्या, पाप लागते. कर्तव्य न करण्यानं पण पाप लागतं आणि अकर्तव्य करण्याने पण पाप लागतं. म्हणजे जी गोष्ट संबंधित आहे ती करायची नाही, पाप लागणार. जी गोष्ट संबंधित नाही ती करायची, पाप लागणार. पहा, समजतंय का?
पूर्वश्लोकात भगवंताने अर्जुनाला जणू असे म्हटले की जर तू राज्य आणि स्वर्गाच्या प्राप्तीची इच्छा करशील तरीही तुझ्यासाठी कर्तव्य पालन करणे हेच उचित आहे. तू राज्याच्या प्राप्ती त्याच्यातून एक कसं आहे, ही उपउत्पादनं असतात, लक्षात घेतलं पाहिजे की राज्याची प्राप्ती होईल किंवा स्वर्गाची प्राप्ती होईल कर्तव्य बजावत असताना. मूळ विषय आहे की तुम्ही तुमचं कर्तव्य शांतपणाने समान राहून त्या अंतिम निकालाची, त्याच्या निर्णयाची पर्वा न करता म्हणतोय मी तुम्हाला, तो डोक्यातसुद्धा न घेता आपली भूमिका तुम्ही चोख वटवता. आपण शिकणार आहोत पुढच्याच 1-2-3 श्लोकांमध्ये. खूप आवडता श्लोक तुमचा सगळ्यांचा जगप्रसिद्ध श्लोक येणार आहे पुढच्या काही भागात. तर अशा पद्धतीने आपण आपल्या त्या शेवटचा जो त्याचा परिणाम आहे त्याची चिंता न करता, फळाची चिंता न करता आपण जे म्हणतो ते आपलं काम आपण करत राहिलं पाहिजे. या पद्धतीने भगवंतांनी खूप निसंदिग्ध शब्दांमध्ये हे सांगितलेलं आहे. पहा, म्हणजे जर तू राज्य आणि स्वर्गाच्या प्राप्तीची इच्छा करशील तरीही तुझ्यासाठी कर्तव्य पालन करणे हेच उचित आहे. तुझ्या पद्धतीने जरी गेलास तरी स्वधर्माचं पालन हे करावंच लागेल तुला. आणि या श्लोकात जणू हे म्हणत आहेत की जर तू राज्य आणि स्वर्गाच्या प्राप्तीची इच्छा करणार नसशील तरीही तुझ्यासाठी समतापूर्वक कर्तव्य पालन करणे हेच उचित आहे. स्वधर्माचं पालन, आता आपल्याला सांगितलं की स्वधर्माचं पालन करणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी हे सातत्याने सांगतात की समान राहून स्वधर्माचं पालन केलं पाहिजे. म्हणजे काय, त्याचं सुरेख विश्लेषण येणार आहे पुढे. आणखीन म्हणजे सुख आणि दुःख समान करणं, लाभ आणि हानी समान करणं, जय आणि पराजय समान करणं, ह्या गोष्टी आहेतच. पण म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला पुढे सांगतील. पहा, तात्पर्य हे आहे की आपल्या कर्तव्याचा त्याग कोणत्याही स्थितीत उचित नाही. कर्तव्याचं पालन करणंच सातत्याने उचित आहे. पहा, काय संबंध आहे या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी. पूर्वश्लोकात भगवंतांनी ज्या समतेविषयी म्हटले, पुढील 2 श्लोकात त्यालाच ऐकण्यासाठी आज्ञा देऊन त्याच्या महिमेचे वर्णन करतात. पहा, समतेविषयी म्हटलं तर पुढच्या 2 श्लोकात आज्ञा देतात की समता तिचं पालन कर आणि त्या समतेच्या महिमा काय आहे समतेचं वर्णन करतात. जाऊया पुढच्या भागाकडे. ओम परमात्मने नमः.